आपण पाहत आहात बागलाण वृत्तांत, खबरबात महाराष्ट्राची। जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका आरक्षण बदलाची शक्यता वाढली। महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसंदर्भात आरक्षणाच्या मर्यादा ओलांडल्या गेल्याच्या तक्रारी वाढल्या असून या संदर्भातील याचिका न्यायालयात प्रलंबित आहे। न्यायालयाचा निकाल लांबणीवर पडत असल्याने निवडणुकांच्या वेळापत्रकाबाबत तसेच आरक्षण व्यवस्थेबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे। न्यायालयाकडून अंतिम आदेश येण्यास विलंब होत असल्याने राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे। आरक्षणाच्या फेरबदलाची शक्यता निर्माण झाल्याने ग्रामीण भागात चर्चांना उधाण आले आहे। विशेषतः रोटेशननुसारच निवडणुका होण्याची शक्यता व्यक्त होत असल्यामुळे अनेक संभाव्य उमेदवारांच्या अपेक्षा पुन्हा वाढल्या आहेत। काही गटांमध्ये आरक्षण बदल झाल्यास राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलू शकतात, अशी स्थानिक नेत्यांमध्ये चर्चा आहे। त्यामुळे अनेकांनी आपला प्रचाराचा धुरळा तात्पुरता थांबवला असून नव्या आरक्षण यादीची प्रतीक्षा सुरू आहे। ग्रामीण मतदारांमध्येही या घडामोडींबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे। आरक्षणाचा अंतिम निर्णय नेमका कधी लागू होणार आणि कोणत्या गटात बदल होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले। संभाव्य उमेदवार मात्र नव्या संधीचा अंदाज घेत आपल्या राजकीय रणनीतीबद्दल बदल करू लागले आहेत। न्यायालयाचा निकाल येईपर्यंत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत संभ्रम कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। बागलाण वृत्तांतासाठी सहसंपादक श्लोक भामरे।